दिवसाची सुट्टी आहे. तर मग आपल्याला पंचकर्म करायचं आहे. तर मग कशी सुरुवात करता येईल? अगं असे 7 दिवसामध्ये किंवा 8 दिवसामध्ये असं पंचकर्म करता येत नसतात. अगोदर पंचकर्म काय ते आपण समजून घेऊ आणि त्याची प्रोसिजर काय असते ते आपण समजून घेऊ. पंचकर्म पंचकर्म म्हणजे पंच म्हणजे 5 आणि कर्म म्हणजे थेरपीज. तर 5 थेरपीजचा हा एक समूह असतो किंवा संच असतो, तर त्याला पंचकर्म असं म्हणतात. प्रत्येक थेरपी ही वेगवेगळी असते. प्रत्येक थेरपीची प्रोसिजर वेगवेगळी असते आणि प्रत्येक थेरपीसाठी लागणारा काळ जो आहे तो सुद्धा वेगवेगळा असतो. तर पंचकर्ममध्ये पहिलं जे असतं वमन, दुसरं विरेचन, बस्ती, नस्य आणि रक्तमोक्षण, ह्या 5 ज्या थेरपीज आहेत तर त्यांना पंचकर्म असं म्हटलं जातं. तर प्रत्येक थेरपीसाठी लागणारा काळ हा वेगवेगळा असतो. जसे की वमनसाठी एक साधारण 7 दिवस लागतात, विरेचनसाठी 7 ते 8 दिवस लागतात, बस्तीसाठी 10-11 दिवस लागतात, किंवा नस्य आणि रक्तमोक्षण जे आहेत त्यांचे सेटिंग्स असतात, 5 सेटिंग्स किंवा 3 सेटिंग्स, या पद्धतीने हे पंचकर्माचे प्रत्येक वेगवेगळ्या थेरपीज असतात. तर वमन आणि विरेचनच्या प्रोसिजर बद्दल जर आपण माहिती घ्यायची जर म्हटलं तर दोन्हीची प्रोसिजर जवळपास सारखी असते. सुरुवातीला आपलं शरीर त्या पंचकर्मासाठी अकोमोडेट करण्यासाठी एक साधारण 5 दिवसांचं किंवा 7 दिवसांचं काही मेडिसिन्स दिले जातात, ओरल मेडिसिन्स दिले जातात. तर त्यांना आपण दीपन पाचन असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर मग औषधी तूप जे असतं तर ते इन्क्रीजिंग ऑर्डरने एक साधारण 5 दिवसांपर्यंत प्यायचं असतं आणि त्याच्यानंतर मग काही दिवसांसाठीचं इथे फुल बॉडी मसाज आणि स्टीम असते आणि त्याच्यानंतर मग जे मेन कर्म असतं, वमन असेल किंवा विरेचन असेल तर ते केलं जातं. तिथून पुढे काही दिवसांसाठी एक साधारण 5 दिवसांसाठी संसर्जन क्रम म्हणून असतो की खाण्यापिण्याच्या काही विशिष्ट पद्धतीने पथ्य पाळले जातात, तर ते फॉलो करायला लागतात. तर वमन आणि विरेचनचा विचार जर केला तर एक साधारण ड्युरेशन जे लागतं ते एक साधारण 15 दिवस ते 20 दिवसांपर्यंत जातं.